शेतकरी बांधवांनो नमस्कार। तर मी विकास वामन सावंत, मी एक शेतकरी आहे आणि मी एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पदवीधारक आहे आणि लॉकडाऊनमध्ये मी गावाकडून पूर्णवेळी शेती करतोय। आमचा तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर येतोय आणि आमचं गाव जे आहे पिराची कुरवली हे भीमा नदीच्या काठी वसलेलं गाव आहे। आता आमच्या गावामध्ये दोन्ही प्रकारच्या जमिनी आहेत, म्हणजे आमचा जो काही निम्मा शिवार आहे तो खड्ड्यामध्ये आहे, निम्मा शिवार आहे तो चढावरती आहे। दोन्ही प्रकारच्या जमिनी आहेत, म्हणजे मुरमाड अगदी हलक्या स्वरूपाच्या जमिनी हे आमच्याकडे आहेत आणि काळ्यासुद्धा जमिनी आमच्याकडे आहेत। ऊस हे प्रमुख पीक आहे, त्यानंतर चाऱ्यासाठी मका आणि गहू आहे। केळीचं सुद्धा प्रमाण आमच्या भागामध्ये सध्या वाढत आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी एक्सपोर्ट होण्याचं सध्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। आता सांगायचा उद्देश असा की एकच पीक घेतल्यामुळे आपल्या जमिनीची काही प्रत आहे ती खराब होत चाललेली आहे। एक पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आमच्या जमिनीची जी काही सुपीकता हळूहळू ढासळायला लागली, उत्पादन क्षमता आहे ही घटत चालली, क्षारांचं प्रमाण हे वाढत गेलं। रासायनिक खतांचा उपयोग केल्यामुळे जमिनीची सुपीकता जी आहे कालांतरानं कमी कमी होत चाललेली आहे। रासायनिक खतांचा जो काही रिझल्ट आहे हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे। आपल्याला जर जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवायची असेल आणि उत्पन्नामध्ये जर सातत्य ठेवायचं असेल तर जमिनीला सेंद्रिय घटकांचं प्रमाण हे आपण जमिनीमध्ये ॲड केलं पाहिजे। मग त्यासाठी आपण एक काय केलं, जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी आता माझ्याकडे पशुपालनसुद्धा मी करतो। मी एक दुग्ध व्यावसायिक आहे, तर माझ्याकडं आमच्या भागात जी असणारी खिल्लार गाय आहे ते संगोपन आम्ही करतो। तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीच्या पोटात आपण 33 कोटी जीवाणू असतो असं म्हणतात, पण सायन्स काय म्हणतं की गायीच्या शेणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात आणि हे जीवाणू आपण मातीमध्ये जर दिले योग्य प्रक्रिया करून तर नक्कीच आपल्या मातीची सुपीकता ही वाढते। तर ती वाढाव्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा दीपज्योती जीवामृत फिल्टर नाशिकवरून आपण या ठिकाणी मागवलेला आहे। याची कपॅसिटी साधारणपणे 1200 लिटर आहे। आता आपल्याकडे साधारणपणे एक 11 एकर क्षेत्र आहे, ह्या हिशोबाने आपण या टँकची निवड केली। आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की या कंपनीनं जे काय आहे फाउंडेशन उत्तम पद्धतीचं फाउंडेशन दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हा जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर न्यायचा असेल तर आपल्याला म्हणजे जास्त मनुष्यबळाची गरज पडत नाही। दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय केलं आहे आपण की जे काही जीवामृत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे याच्यामध्ये शेण आहे, गुळ आहे, बेसन पीठ आहे, पाणी आहे, हे सगळं याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि हे आपण साधारणपणे 7 दिवस याच्यामध्ये हे आपण भिजू ठेवणार आहोत। याचं कारण असं की याच्यामध्ये आंबण्याची प्रक्रिया होते। आता तुम्हाला माहिती आहे की शेणखत हे कुजतं, तर आंबण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं, ज्यावेळेस तुमचं जीवामृत तयार होतं त्यावेळेस तुम्हाला आंबट असा वास येतो। मग हे करण्यासाठी शेणामधले काही जीवाणूंचं कार्य खूप मोठं आहे। मग याच्यामध्ये गूळसुद्धा आपण ॲड करू शकतो, जे जीवाणूंचं खाद्य आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे की त्या जीवाणूंना ऑक्सिजन मिळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ढवळायचं आहे आणि कंपनीने हे ढवण्यासाठी आपल्याला ही अरेंजमेंट दिलेली आहे। तुम्ही आपल्या म्हणजे मॅन्युअली सुद्धा हे ढवळू शकता, जेणेकरून काय होईल की जसं आपण पाहू शकता की जसं आपण ताकामधनं आपण लोणी काढतो ढवळताना, तशा पद्धतीचं या ठिकाणी ढवळायचं सिस्टम चालू आहे। याच्यामुळं काय होतं लक्षात घ्या की मातीमधलं जे काही पाण्यामधलं जे काही सगळे घटक जे आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात। आता सगळ्यात महत्त्वाचं काय की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे की बाबा हे शेण किंवा जे काही जीवामृत करताना आपण हे ढवळण्याची प्रक्रिया का करतो। तर याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला माहिती आहे की निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट कुजत असताना त्याच्यामध्ये हीट जी काही निर्माण होते, जे काही बॅक्टेरिया आहेत त्या हीटमधून काय होतं की मिथेन जो काही वायू आहे तो बाहेर पडत असतो। आता याच्यामध्ये काय होतं, जो मिथेन जो गॅस आहे तळाशी राहतो आणि याच्यामध्ये काय होतं की टेम्परेचर वाढल्यामुळं त्या जीवाणूंना थोडासा त्यांच्या कार्यामध्ये अडथळा येतो की जीवाणू मृत पावतात। मग हा मिथेन जर तुम्हाला वातावरणामध्ये सोडायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायला पाहिजे, हे उत्तम पद्धतीने सकाळ संध्याकाळ चांगल्या पद्धतीने ढवळलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या की जीवामृतची क्वालिटी जी ठरते किंवा आपलं जीवामृत जे आहे हे उत्तम पद्धतीनं बनलं हे आपण कसं ठरवू शकतो, तर विज्ञानानुसार तुमच्या 1 मिली पाण्यामध्ये तुमच्या जीवाणूंची संख्या ही कमीत कमी 20 कोटी पाहिजे, त्याच्याहून अधिक असेल तर उत्तमच आहे। मग यासाठी तुम्ही काय कराल की जीवाणूंची जर चांगल्या पद्धतीनं जर वाढ व्हायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, वातावरण निर्मिती ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। तुम्हाला माहिती आहे की आपण शेतकरी म्हणून आपल्याला माहिती आहे की आळी असेल किंवा एखादी कीड असेल, शक्यतो आपण काय म्हणतो कीटकनाशकाचा फवारा जो आहे तो आपण आमोशीनंतर घेतो। म्हणजेच काय, जी काही कीटकांची प्रजननाची जी काही कालावधी असतो हा आमोशाला पूर्ण झालेला असतो। मग तोच नियम जो आहे तो या ठिकाणी लागू होतो। जीवामृतची क्वालिटी कोण ठरवणार आहे की त्याच्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांची संख्या। मग सगळ्यात महत्त्वाचं काय, ही जर बॅक्टेरियांची संख्या आपल्याला वाढवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या टाकीमध्ये असलेल्या पाण्याचं तापमान हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। जे की विज्ञान सांगतं की
15 ते 20 डिग्रीच्या पर्यंत दरम्यान टेम्परेचर असलं तर जीवाणूंचं जी काही कार्यक्षमता आहे किंवा जी काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे ही उत्तम पद्धतीने होते. मग हे जर तापमान मेंटेन करायचं असेल तर सध्या तुम्ही बघताय की हा जो काही टँक आहे हा उन्हामध्ये आहे, ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, याच्या चारी बाजूने या ठिकाणी सावली करणार आहे. म्हणजे जेवढा हा अंधारामध्ये राहील, जेवढा याच्यावरती प्रकाश कमी पडेल, तेवढं जे काही आहे या टाकीमधील जे काही पाणी आहे किंवा जीवामृत आहे, या जीवामृतचं जे काही तापमान आहे हे मेंटेन होणार आहे आणि आतमध्ये पोषक वातावरण जीवाणूंना मिळाल्यामुळे त्यांची जी काही वाढ आहे ही झपाट्याने होणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला जे काही जीवामृत मिळणार आहे हे नक्कीच उत्तम पद्धतीचं जीवामृत या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आता या ठिकाणी बघताय की तयार झालेलं जीवामृत, आता हा आहे आउटलेट, ठीक आहे. तर या ठिकाणी 2 आउटलेट आपल्याला दिलेले आहे जेणेकरून फिल्टर झालेली स्लरी, जसं आपण चहा पिताना चहाच्या गाळणीमधून जसं आपल्याला चहा मिळतो त्याच क्वालिटीचा तुम्ही जर बघत असाल तर ही स्लरी जी आहे ती अतिशय, तुम्ही बघू शकताय की ह्या स्लरीची क्वालिटी बघा. म्हणजे यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, आणि ही स्लरी तुम्ही या ठिकाणी इंजेक्टरच्या द्वारे आपल्या पिकाला देऊ शकता. आता विषय उरतो यातील शेण काढायचं कसं. तर कंपनीनं काय दिलेलं आहे, हे शेण काढण्यासाठी आपल्याला आउटलेट दिलेलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की हे टोपण ज्यावेळेस तुम्ही शेतीला जीवामृत पूर्ण सोडाल आणि फक्त त्याच्यामध्ये शेण राहील तर आतली जी काही जाळी आहे ही स्वच्छ होण्यासाठी हे जे तुम्ही आउटलेट काढले याला इनलेट बनवायचं. म्हणजे कसं बनवायचं, तर या ठिकाणी दोन्ही जी काही क्वाक आहेत याला पाण्याचा प्रेशर देऊन आणि हे आउटलेट काढून या ठिकाणी जे काही तुमचं शेण आहे, जे काही कुजलेलं शेण आहे ते या ठिकाणी तुम्हाला बाहेर मिळू शकतं आणि आतल्या फिल्टरची स्वच्छता होऊ शकते आणि पुन्हा तीच प्रक्रिया तुम्हाला रिपीट करायची आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जीवामृत फिल्टर अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करत आहे आणि याच्यामुळे नक्कीच भविष्यकाळातील आपली जी काही माती आहे या मातीची सुपीकता तर वाढणार आहे आणि ही एक शेतीमधली गुंतवणूक म्हणून सुद्धा आपण याच्याकडे पाहू शकतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तसं या कंपनीचं वैशिष्ट्य असं की ही नेहमी आपल्यामध्ये ह्या फिल्टरमध्ये अजून काय ॲडव्हान्स आपल्याला आणता येईल का याच्यावरती कार्य करत असते. पूर्वी कसं व्हायचं, आता ही जी तुम्ही प्लेट बघताय चौकोनी, हे SS म्हणजे स्टेनलेस स्टील, जे सगळ्यात हार्ड आहे, जी काही गंजत नाही, कुजत नाही, ठीक आहे. कारण आपण जीवामृत फिल्टर करतोय आणि तुम्हाला माहिती आहे की शेण जर एखाद्या आपल्या ट्रॅक्टरच्या चाकाला जर आलं तर ते कलर काढतं, ती मेटल बॉडी या ठिकाणी गंजते. यासाठी कंपनीनं स्टेनलेस स्टीलची ही प्लेट वापरलेली आहे. आता का वापरलेली आहे, पूर्वी कसं होतं की ही स्टेनलेस स्टील प्लेट या ठिकाणी येत नव्हती. हा जो काही क्वाक आहे डायरेक्ट या बॉडीला अटॅच असायचा. व्हायचं कसं, जे काय आपल्या हा फिल्टर जो आहे हा आपण शेतामध्ये ठेवतो, मग एखादं वन्य प्राणी असतील किंवा इतर प्राणी असतील किंवा आपल्या चुकून जर माणसाकडनं धक्का लागला तर हा क्वाक मोडण्याच्या ठिकाणी शक्यता दाट होती. मग हे अजून मजबूती, ऑलरेडी याच्यावरती पाण्याचा लोड आहे, ठीक आहे, जे काही 1200 लिटरचं पाणी हा लोड आहे, त्यातून जर आपण समजा चुकून जर धक्का लागला तर हा क्वाक मोडण्याची शक्यता असते. मग याच्यावरती उपाय म्हणून कंपनीनं काय केलं की हा जो काही 4 जे काही बोल्ट आहेत याच्या सहाय्यानं हा फिट केला या टँकवरती आणि त्याच्यावरती हे आपल्या जैन कंपनीच्या आउटलेटसाठी स्ट्रॉंग असे मजबूत असे क्वाक दिले जेणेकरून आपला धक्का जरी लागला तरी हे मोडत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की क्वांटिटीसोबत क्वालिटीसुद्धा मेंटेन करण्याचं काम या दीपज्योती जीवामृत फिल्टर या कंपनीने केलेलं आहे आणि उत्तम दर्जाचं असं मटेरियल आपल्याला या ठिकाणी, मग ते लोखंड असो, हे प्लास्टिक असो किंवा हे क्वाक असतील, अगदी छोट्यातला छोटा जरी तुम्ही पार्ट याचा बघितला तर हा अतिशय क्वालिटीचा पार्ट आहे आणि नक्कीच याच्यामुळं काय होणार आहे, या फिल्टरची लाईफ जी आहे हे वाढणार आहे ना आपला जो काही फिल्टरवरती मेंटेनन्स खर्च होणार आहे याच्यामध्ये आपली बचत होणार आहे. क्वाकबद्दल आपण सांगितलं तर थोडंसं हे जे काय आपला ढवळा दिले स्टरर, तर याचं एक सगळ्यात मला आवडलं वैशिष्ट्य असं बघा की तुम्हाला माहिती आहे की जीवामृत जो काय आहे याच्यामध्ये आपण गोमूत्र असेल किंवा शेण असेल ह्या गोष्टी, जेणेकरून लोखंडची कुठलीही वस्तू पडली तर ती क्वालिटी म्हणजे ती कार्य करत नाही किंवा ती गंजते. पण याचं वैशिष्ट्य असं बघा की ह्यांनी ही UPVC मटेरियल वापरले आणि या ठिकाणी हे सुद्धा हार्ड प्लास्टिक मटेरियल आहे जेणेकरून तुम्ही गोमूत्र टाका किंवा काही टाका याला गंजाचा विषय नाही. आणि हे जे काही नट्स आहेत हे सुद्धा स्टेनलेस स्टीलचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आता मी तुमच्या डोळ्यात देखत हे बाहेर काढलेलं आहे, कुठंही तुम्हाला गंज दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय, हे ढवळायला हँडल आहे, अतिशय वजनदार आहे. म्हणजे जेवढ्या याच्यामध्ये वजन असेल तेवढं आपल्याला या ठिकाणी जे काही ढवळण्याची प्रक्रिया करताना आपली ऊर्जा कमी खर्च होणार आहे. म्हणजे कुठेतरी आपली सुद्धा ऊर्जा वाचवण्याचं काम या यंत्रामुळे झालेलं आहे. आणि जी काही ढवळण्याची प्रक्रिया आहे अतिशय सुलभ पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक पार्ट जर तुम्ही बघितला तर प्रत्येक पार्टवरून अतिशय बारकाईनं, आता हा हँडल आहे, हा हँडल सुद्धा उत्तम पद्धतीचा आहे, उत्तम क्वालिटीचा आहे. हे बार आहेत, हे बार सुद्धा चांगल्या पद्धतीचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, ही फिरण्याची जी प्रक्रिया होते ना, तर ही मेन काय तर बेरिंगचा विषय लक्षात घ्या. आता कालांतरानं काय होतं की फिरवून या बेरिंगचं लाईफ कमी होतं. मग प्रॉब्लेम असा येतो की
आपल्याला बेरिंग बदलायचे. मग हिने काय केलं, हे बेरिंग लॉक दिले बघा वरच्या बाजूला आणि या ठिकाणी खालच्या बाजूला, ठीक आहे. जसं व्हेकलमध्ये असतं. तर तुम्ही घरच्या घरी हे दोन्ही लॉक काढून तुम्हाला दुकानामध्ये कोणत्याही दुकानात बेरिंग मिळते, तर ही बेरिंग तुम्ही टाकू शकता. म्हणजे या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधीशी सुद्धा संपर्क करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी अगदी सुलभ घरच्या घरी करू शकता, जेणेकरून तुमचा जो काही वेळ आहे तो वाचणार आहे आणि तुमची जी काही प्रक्रिया आहे ही अखंडपणे सुरू राहणार आहे. तुम्ही बघताय की ही जी काय आमची जमीनचा प्रकार आहे हा मुरमाड, म्हणजे अतिशय हलकी आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे WSC म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असलेली आमची ही शेत आहे. याच्यामध्ये ऊस उभा आहे, लक्षात घ्या. आता सध्या तुम्ही बघताय की आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 37-38 डिग्री तापमान आहे. तर या पिकाला आपण हे जे काही ऊस दिसतोय आज, हा हिरवागार लुसलुशीत जो तुम्हाला काही ऊस उभा आहे, ही जीवामृतची कमाल आहे. म्हणजे याला आपण 2 ॲप्लिकेशन या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय की पिकांमध्ये जी काही स्ट्रेस या वातावरणामुळे निर्माण होतो, तर या ठिकाणी जीवामृत या ठिकाणी ॲप्लिकेशन गेल्यामुळे झाला विषय असा की तुमच्या जमिनीमधल्या ज्या काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे त्याला चालना मिळाली आणि या ठिकाणी मुळांची संख्या उत्तम पद्धतीने या ठिकाणी विकसित झाली. आणि याच्यामुळं काय झालं की तुम्हाला माहिती आहे की रूट सिस्टम हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे जसं तुमच्या जीवामृतमध्ये फिल्टर सिस्टम महत्त्वाचं आहे, तसं पिकामध्ये रूट सिस्टम महत्त्वाची आहे. मुळांचा विकास उत्तम पद्धतीने झाल्यामुळं ह्या पिकांवरती कुठलाही ताण आपल्याला जैविक किंवा अजैविक असा ताण आपल्याला या ठिकाणी येत नाही. आणि ताण न आल्यामुळं पिकांची वाढ आपल्याला अशी उत्तम पद्धतीने दिसते. हा जीवामृतचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा आपण हा जो काही ऊस पीक आहे हे येऊ शकतं, हे आपण सिद्ध केलेलं आहे. म्हणजे का, तर आज रासायनिक खतांच्या किमती बघताय तुम्ही की हे युद्ध असेल किंवा दिवसेंदिवस खतांच्या किमती वाढतील पण कमी होणार नाहीत. मग आणि दुसरी गोष्ट, या खतांचे मातीवर जे काही दुष्परिणाम होत आहेत हे गंभीर आहेत. मग कुठेतरी याला फाटा देत कमी खर्चामध्ये आपण शेती कशी करू शकतो, याला उत्तम पर्यायामध्ये जीवामृत आहे. आणि जीवामृत जर करायचं असेल तर फिल्टरशिवाय पर्याय नाही. आणि यासाठी आपण जीवामृत फिल्टर या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे आणि हीच काळाची गरज आहे. तर एक शेतकरी म्हणून मी वेगवेगळ्या पिकांचं मला घेण्याची आवड आहे. त्यापैकी तुम्हाला मगाशी ऊसाचा प्लॉटबद्दल सांगितलं. आता हे जे काय आहे हे डाळिंब आहे. म्हणजे आमचे जे काही सोलापूर जिल्ह्याचं वातावरण आहे हे ड्राय आहे. तुम्हाला माहिती आहे की डाळिंब जे आहे ड्राय लँड क्रॉप आहे, ठीक आहे. तर आणि दुसरी गोष्ट, आमची जमीनसुद्धा हलकी आहे. म्हणजे पाणी अगदी निचरा होणारी जमीन आहे. तर आज हे तुम्ही बघताय की हे डाळिंबाचे माझं जे पीक आहे ते अत्यंत, आज सोलापूर जिल्ह्याच्या वातावरणाचा जर विचार केला तर अतिशय हाय टेम्परेचर झोनमध्ये आम्ही येतो. आणि या प्लॉटला जे काय आहे आपण जीवामृतचा वापर केलेला आहे. आता जीवामृत वापर केल्यानंतर मला असं दिसून आलं की झाडाची जी काही ग्रीनरी आहे किंवा झाडाची जी काही कॅनोपी आहे किंवा फळांची जी काही साईज आहे, या साईजमध्ये मला लक्षणीयरित्या अशी वाढ आढळून आली. आता तुम्ही बघताय की डाळिंबमध्ये विषय असा आहे की डाळिंब पिकामध्ये आपण जेवढं रासायनिक खतांचा वापर कमी करू तेवढं हे पीक आपल्याला उत्तम पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स करत असतं. म्हणून आता तुम्ही बघताय की हे लालमध्ये आहे, काही हिरव्याच्या स्टेजमध्ये ह्याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, सेटिंग कालावधी पूर्ण होऊन सुद्धा अजूनसुद्धा याचं फ्लावरिंग स्टेज चालू आहे. म्हणजे इकडे सेटिंग पूर्ण झालेलं आहे आणि दुसरीकडे फ्लावरिंग सुद्धा सुरू आहे. आणि जर पानाचा जर तुम्ही साईज बघत असाल तर ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी पानांची साईज आहे. म्हणजे जीवामृत सोडल्यानंतर जे झाडामध्ये आपल्याला अनपेक्षित असे बदल दिसतात हे फक्त जीवामृतमध्येच किमी आहे. बाजारातलं कोणतंही असं रासायनिक खत आज तयार झालं नाही की जेणेकरून झाडाची लाईफ आपल्याला वाढवायची. तर हे जर करायचं असेल तर जीवामृतचा वापर सातत्यानं ठेवणं गरजेचं आहे. तरच आपल्याला हे अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं. माहिती आहे की आपल्या माणसाच्या शरीरामध्ये ज्याची पचनशक्ती चांगली त्याला रोगराई कमी, ठीक आहे. तर पिकांमध्ये सुद्धा तसंच असतं. पिकांची पचनशक्ती असते मुळामध्ये. आपण जे काही न्यूट्रिएंट याला देतो, जे काही आपण वेगवेगळ्या खतांचे डोस देतो किंवा काही असू द्या, हे अपटेक जर झाले नाहीत, हे अपटेक केव्हा होणार आहेत, जर मुळांची वाढ व्यवस्थित झाली तर. आणि डाळिंबीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम निमॅटोडचा असतो. तर डाळिंबीच्या मुळावरती गाठी आल्या तर या ठिकाणी झाडाला तिथं अन्नद्रव्य मातीमध्ये उपलब्ध असून सुद्धा ते मुळाला खाता येत नाहीत. मग बघा, जीवामृतचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळेस तुम्हाला मी जास्त काही नाही, हे बघा वरच्यावरच मी अगदी या ठिकाणी हातानं सहज जरी उकरले या ठिकाणी, म्हणजे आपला जो काही जमीन आहे सध्या हार्ड बनत चालली आहेत, मी सहजरित्या जरी या ठिकाणी माती हलकीशी माझ्या हातानं बाजूला केली तर या ठिकाणी तुम्हाला जे काही व्हाईट रूट्स असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जे काही तुम्हाला झाडाचं वर रूप दिसतंय याचं मूळ जे काय आहे किंवा याचं खरं गुपी त्याच्या मुळामध्ये दडलेलं आहे. आणि जीवामृत सोडल्यानंतर नक्कीच, आणि ही किमया जी आहे फक्त जीवामृतनं होऊ शकते. फक्त सातत्यपूर्ण याच्यामध्ये जीवामृतचा वापर आवश्यक आहे. जर झाडाच्या मुळामध्ये जर ताकद नसेल तर तुमचं पीक हे 100% रोगाला बळी पडणार म्हणजे पडणार. तर मुळावरती काम करा आणि आपल्या शेतीचा या ठिकाणी विकास करा.